कदंब ही ती पदवी आहे. इथं नानू म्हणून एक गाव आहे. तुम्ही आपल्याला ते इथं गाव आहे असं सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला ते नक्कीच माहिती आहे. आणि ज्यांना माहिती नसेल, सप्तकोटी शहराचं मंदिर ज्यांना माहिती नसेल त्यांनी मला नंतर भेटावं, त्यांचं दर्शन मी देतो. सप्तकोटीश्वर हे या गोकुळ पट्टणाधिपती या कदंब घराण्याचंच कुलदैवत आहे ते. आणि ते स्वतःला असं म्हणून की तसं सप्तकोटीश्वर लब्ध वरप्रसाद, सप्तकोटीश्वराचा वरप्रसाद ज्यांना प्राप्त झाला असे कोण? जय किशन कदंब. त्यांचं राज्य होतं इथे, पूर्ण स्वराज्य. 10 फेब्रुवारी 1510 या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. आणि तेव्हापासून त्यांचं राज्य इथं जवळ 450 वर्ष त्यांनी इथं राज्य केलं. याचा तो राग यावा लागतो, संताप यावा लागतो, चीड यावी लागते. जी द्रौपदीला आलेली होती ते 13 वर्षाच्या फाळगुंजाच्या त्या वनवासाचा आणि अज्ञातवासाचा त्याला जो राग आलेला होता, तिच्या झालेल्या अपमानांचा जो राग आलेला होता ना, तो राग आपल्या तिच्या एका केसा जरी आपल्याला आला ना तरी लवकरात लवकर हा देश खऱ्या अर्थानं काय महाभारत किंवा महापुण्यवान भारत होईल. सध्या आपल्याकडे ट्रकच्या मागे आणि या ठिकाणी लिहिलं जातं मेरा भारत महान आहे, तर खऱ्या अर्थानं होईल. आज आपल्याला काहीही पत्ता नाही, इतिहासाचाही पत्ता नाही, वर्तमान काळाचा कितपत आहे ते आपलं आपण पहा. पण गोवा स्वतंत्र व्हावा 1510 मध्ये भारताच्या पडलेला गोवा हा पूर्ण आपला आहे, तो आपल्या ताब्यात राहावा, स्वतंत्र व्हावा एवढ्या करता त्यांनी खटपट केली. ती शिवाय आलं. एक गोष्ट बहुतेक आपल्याला माहिती नसेल म्हणून मी आपल्याला ते आज सांगणार आहे आणि माझं मी लहानसं भाषण मी संपवणार आहे. महाराज आग्र्याला गेले आणि आग्र्याला जेव्हा गेले तेव्हा इथं गव्हर्नर होता, त्याचं नाव होतं सिंगची कोयद हलवा. इथं गव्हर्नर होता गोव्यामध्ये. त्याला तीन मित्र बरी नव्हती, जरा थोडं आजारी आहे. त्याचा पुढे मृत्यू लगेच पुढं मृत्यू आला. त्याने 12 नोव्हेंबर 1666 या दिवशी त्याचा मृत्यू आहे. म्हणजे तेवढ्या याच्यात त्या कालखंडामध्ये त्याचं लक्ष मात्र आपल्या सगळ्या राजकारण त्याच्या राजकारणावरती त्याचं विलक्षण आहे. घडलं काय? महाराज आग्र्याला गेले, आग्र्याच्या कैदेत पडले, फसले आणि ते आग्र्याच्या कैदेमध्ये पडले आणि अडकले. ते इतके की ते सुटण्याची शक्यता नव्हती, खरोखर नव्हती. मी आपण त्या बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला पटेल की हा कसा का माणूस आहे, काय कसा काय सुटलाय. परंतु ते त्यात ते सुटले. ते गेले त्यावेळी राजगड सोडला तर 5 मार्च 1666 या दिवशी त्यांनी राजगडावर उतरले आणि 12 मे 1666 या दिवशी ते आग्र्यामध्ये प्रत्यक्ष पोहोचले. मी इतके दिवस ते बाहेर आहेत, स्वराज्याच्या बाहेर ते मला सांगायचं आहे. ज्यावेळेला सुटले त्या दिवशी तारीख 17 ऑगस्ट बरोबर 25 दिवसांनी ते राजगडावर येऊन पोहोचले. ते 12 सप्टेंबर 1666 या दिवशी पोहोचले आणि त्या दिवशी त्यांनी संघर्ष सोडला. गोवा जिंकायचा तेव्हा जो संदर्भ त्यांच्या मनामध्ये असावा. महाराज ज्यावेळेला सुटले आणि आग्र्यात कसे सुटले वगैरे तर आता माझा काही विषय नाही आहे. पण आश्चर्य एका गोष्टीचा उल्लेख करतोच. इथं जो गव्हर्नर होता त्याचा रिसेंटी, त्याला मी कळलं शहराला आग्र्याला गेले त्याला कळत होतं, पण त्याला औरंगजेबाने कैद केलं हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला नक्कीच मनात बरं वाटलं की कोकण किनाऱ्यावरचा, पश्चिम किनाऱ्यावरचा आपला एक जबरदस्त शत्रू संपला. ती कैदेत पडलेले होते, मारले गेलेले नव्हते, मरण पावलेले नव्हते, पण तरी त्याला तो आनंद आहे की आता संपला, तो परत येणार नाही. याची 2 पत्र आहेत. इथे फार मोठी थोडी इतिहास संशोधक होऊन गेली गोवा
त्यांचं नाव डॉक्टर पांडुरंगराव पिसुर्लेकर. फार फार मोठा मनुष्यबळ, अतिशय मोठा. बरोबर अशा लोकांना आयुष्य द्यावं. आमचं 90 आणि 95 काय करायचे होते, अशा लोकांना जास्त आयुष्य द्यायला पाहिजे परमेश्वर. पांडुरंगराव पिसुर्लेकरांनी ॲसेंटॉश या व्हॉल्यूम्स प्रसिद्ध केले. पोर्तुगीज एट गोवा मराठा म्हणून त्यांचे व्हॉल्यूम्स आहेत. खूपच त्यांनी काम करून केलं, प्रचंड काम केलेलं आहे, अतिशय मोठं आहे. ते एकदा लिझबनवरनं परत आले. लिझबनच्या आर्काईव्हमध्ये जाऊन ते अभ्यास करीत असतो आणि ते परत आले. योगायोगानं परत आल्यानंतर त्यांची आणि माझी भेट हे पुणे विद्यापीठाच्या एका त्यांची जिथं उतरले होते तिथे त्या दालनामध्ये झाली. आणि नमस्कार करण्याकरता खाली वाट करून विचारले, ए शिवचरित्र लिहिलंच म्हणे. तर म्हणलं सर होय. मी तर सर म्हणत असं म्हणलं सर होय, पण ते बेताच आहे शिवचरित्र लिहिलं. त्या शिवचरित्र एक गोष्ट आहे का, आता ती कोणची ती मला काय कशी करणार न सांगता. म्हणलं कोणची सर. तेव्हा ती मला गोष्ट नाही की महाराज ज्यावेळेला आग्र्याहून सुटले, आग्र्यात मध्ये काहीतरी पडले, त्या विसिंग तिने एक पत्र पाठवलं होतं त्याच्या भाषाला निजवानला. निजवणी त्यांची राहते पोर्तुगालची. आणि ते पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल असं लिहिलं होतं त्या विसिंग तिनं की हा शिवाजी हा आग्र्याला गेला आणि आग्र्यात त्याला बादशाहाने कैद केलेलं आहे. आता तो सुटण्याची शक्यता नाही. एक तो मरेपर्यंत तरी कैदेत राहील किंवा तो मारला जाईल, पण तो इकडे येण्याची शक्यता नाही. म्हणून मी मागे वाक्य बोललो की इथं शिवाजी महाराज संपले, असंच तो गव्हर्नमेंट समजून चाललाय की संपलंय आता, ते येणं शक्यच नाही. खरंच तुझी परिस्थिती होती हे मात्र खरं आहे, हे खरं आहे. आता तो शिवाजी परत इकडं मला दक्षिणेमध्ये येण्याची शक्यता नाही. हे त्याचं इथून निघालेलं पत्र त्या लिझबनला पोचायचंच होतं. कारण सामान्यतः भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून निघालेली पत्र ही युरोपच्या विशेषतः पोर्तुगाल म्हणा किंवा स्पेन म्हणा किंवा इंग्लंड म्हणा इथं पोचायला 6 महिने लागत असत. हे पत्र पोचायचंच होतं. त्याच्या आतमध्ये या रिसेंटली दुसरं पत्र लिहिलेलं आहे. आणि ते पत्र साहेब दोन्ही पत्र डॉक्टर पिसुर्लेकरांना सापडली पोर्तुगीज आर्काईव्हमध्ये गोव्या या लिझबनला. आणि ते मला सांगत होते ऐकत होते पुस्तकाला. आणि खरं ते माझ्या पुस्तकात ते अर्थात नाही आहे, कारण मला हे नंतर कळले. ते दुसरं ज्या पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये ते विसिंग असं लिहिलंय वाचायला उद्देशून. त्यांनी मूळ पोर्तुगीज पत्र आहे की मी मराठीत सांगतो की मागचं पत्र आपल्याला अजून मिळायचं नसेल. त्या पत्राने असं लिहिलंय की तो शिवाजी सुटणं शक्य नाही, तो मेरतर्गत आहे, ते कैदेत मरेल तरी, नाही तर तो मारला जाईल. इतकी भयंकर परिस्थिती आहे शिवाजी जी आहे हे मी लिहिलं. पण तो शिवाजी सुटलाय हे मी या पत्रात लिहितोय. पहिलं पत्र पोचायचं होतं. केवढा इतिहास आहे की कैद केलंय इथपर्यंत पत्र ठीक केलं देतो त्यांच्यात कामच केलं ते कळवलं. परंतु तो सुटणार नाही, शक्यच नाही असं पहिल्या पत्रात. आणि पहिलं पोचायच्या आत दुसरं पत्र सुटला. आता ते पत्र उशिरच मिळालं. दोन्ही पत्र बादशाला मिळाली आणि बादशाह अर्थात पोर्तुगालचा बादशाह तर चकित झाला. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले होते. हे गोष्ट पुढचे गव्हर्नर जनरलला आश्चर्यजनक वाटली. त्या पत्राचं वाक्य आहे मराठी भाषांतर असं आहे, अतिशय आश्चर्यजनक रीतीने तो सुटला आहे. मराठी त्याचा अर्थ असा आहे अतिशय आश्चर्य वाटावं. म्हणजे होती ते पेटारा वगैरे प्रकरण त्यात असं आपण ते घातलं नाही येतं, त्यात उल्लेख नाही केलेला, त्याचा नाही आहे त्या पत्रात नाही उल्लेख. अतिशय आश्चर्यजनक रीतीने तो सुटला. इकडचं जग सर्वजण थक्क झालेले आहेत. तो सुटला आहे पाहून जे तिकडचं जग होते जग थक्क झालं. आणि ते महाराज इकडे आले. आणि ह्याचं हे सगळं मी आत्ता सांगत असताना आपल्यापैकी पण बऱ्याच जणांना धक्का बसला असेल की इतकी परिस्थिती होती शिवाजी महाराजांची. इथला गव्हर्नर लिहितोय इतकी परिस्थिती होय.
आपण चकित झाला असाल. पण मी चकित झालो ते पुढच्या गोष्टीनं. महाराज तिकडून सुटले, दौड सुटले. तो तपशील आता खूप मोठा आहे, त्याची आता आपल्याला आवश्यकता नाही. पण त्यांनी नर्मदा ओलांडली दक्षिणेत देण्याकरता. स्वराज्याच्या ऐन सरहद्दीवरती आले तेव्हा स्वराज्याच्या हद्दीत आले आणि त्यांच्या डोक्यात एक विचार होता. ते गोवा सुटण्याच्या मार्गावर असतानाच होता की मला गोवा स्वतंत्र करायचं आहे, मला गोमांतक स्वतंत्र करायचं आहे, मला सप्तकोटीश्वराचं मंदिर स्वतंत्र करायचं. हा विचार ठेवणारा राजा हा कोणची झेप घेणार होता, वैचारिक झेप, त्याची आपण कल्पना करा. त्याची झेप इतकी मोठी आहे की मी गोवा स्वतंत्र करतो. आणि आपल्याला माहिती आहे, मी आता इतकं बोललो, तारीख सांगितली, तारीख 12 सप्टेंबर या दिवशी महाराज राजगडला म्हणजे स्वतःच्या किल्ल्यावरती राजधानीच्या तिथं पोचले. जिजाऊ साहेबांना भेटले, मग घरी आले, तर स्वतः मुक्त झाले. तोफा वगैरे उडाला, लोकांनी आनंद व्यक्त केला. तेव्हा महाराज आले अतिशय आनंद व्यक्त केला. महाराजांच्या डोक्यावर एकच विचार चालला होता, मला गोव्याला जायचं आहे. पण ते जे एक्झर्शन झालं 25 दिवसामध्ये, आग्रा ते राजगड ही जे दौड आहे ती इतकी भयंकर होती. पावसाचे दिवस, नद्यांना पूल नाही, कसं येणार, जंगल, सगळ्यात भाग भयंकर येतो. मी पायी गेलेलो आहे ते सर्व अंदाज येण्याकरता. तेव्हा महाराजांना कितपत त्रास झाला आपल्याला थोडं नमुना कळावा. इतका भयंकर त्रास सहन करून ते आले आणि त्या ओव्हर एक्झर्शननी शिवाय महाराज आजारी पडले. तारीख 13, 14, 15, 16 सप्टेंबर 1666 या दिवशी शिवाय महाराज आजारी येतात राजगडावर. ओव्हर एक्झर्शनमुळे ताप आला, ते टेम्परेचर यायला लागलं, आजारी येते. पण 4-5 दिवसानंतर ते बरे होते. आणि बरे झाल्यानंतर त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं की आपल्याला मनोहरगडला जायचं आहे. मनोहरगड कुठे आहे माहिती का आपल्याला? आपली शेजारी आहे, सावंतवाडीची शेजारी. तो मला वाटतं सावंतवाडी तालुक्यात येईल होते, तिथं आहे माणगाव नावचं माणगाव. तिथे मी वासुदेवानंद सरस्वतींची ते गाव जन्मची भूमी येते. टेंबे स्वामी माणगाव, त्या माणगाव पासून पूर्वेला साधारणतः 20 किलोमीटरवरती शिवपूर नावाचं एक गाव. त्या शिवपुरापासून सुमारे 2 किलोमीटरवरती एक प्रचंड सह्याद्री, सगळा असा आता डोंगरात पसरलेला आहे, त्याच्यावर मनोहरगड आहे. पलीकडे बेळगाव, सगळं असं बेळगाव जिल्हा, तिकडे जवळ कोल्हापूर. आणि तिथे येऊन ते पोचले. महाराज ते मनोहरगडावरती आले. आपल्यावर ते काही सैनिक घेऊन आले आणि मनोहरगडावरती आले. मनोहरगड त्यांच्या ताब्यात होता, स्वराज्यात येतो. तिथं बरेच किल्ले तर का, मनोहरगड आहे, संतोषगड आहे, भरतगड आहे, रामगड आहे, इथे जाऊ आहे. सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणखी गोमांतकाचा उत्तर भाग या भागामध्ये किल्ले बरेच आहेत. आमचे इथे होते की जास्तीत टक्के असतील ते सचिनराव मगे. प्लीज उभे राहा. हा मुलगा गेली 4 वर्ष गोमांतकातल्या मराठी किल्ल्याचा, मराठी किल्ले असतात ते किल्ल्याचा अभ्यास करतोय. आज सतत त्यांचा तो अभ्यास चालू आहे. लवकरात लवकर ते पुस्तक पुरं करा असा माझा त्यांच्या मागे तगादा चालू आहे. तर तगादा करण्याकरता मी एकदा 2दा येऊन गेलो इथे. कुठपर्यंत आलंय आता काम नव्हते, पूर्ण होत आले नाही. पण इथे 40 पेक्षा जास्त किल्ले गोमांतकात आहेत. इथं माझा मूळ विषय असा आहे की महाराज मनोहरगडावरती आले आणि मनोहरगडावर त्यांच्या मनामध्ये प्लॅनिंग सुरू होतं की आपण गोवा कसा घ्यायचा, गोवा पूर्णपणे स्वतंत्र झाला पाहिजे आणि गोव्यामध्ये आपली सत्ता असली पाहिजे, स्वराज्य असलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी तिथे येऊन त्याचा आराखडा सगळा आखलेला आहे. मला पुढची गोष्ट एकदम सांगून टाकायला काही हरकत नाही. महाराजांना त्यात यश आलं नाही. त्यावेळेला सेंट क्रिस्टो कुमारजवळ तिथे
इस्तवा म्हणतात. तर त्या कुंभारजुव्याला शिवाजी महाराजांचा वकील राहत होता. त्या वकिलाचं नाव तो सखो कृष्ण लोहकरे. तो महाराजांचा राजकीय वकील आहे. तो इथं राहत होता आणि सगळ्या गुप्त रीतीने महाराजांचे उद्योग चालले होते. कोणालाही पत्ता नव्हता. सैन्यात पण उल्लेख केला की तो गव्हर्नर जनरल आहे, तो आजारी आहे, ते तब्येत बरी नाही आहे. आणि महाराज झाल्यानंतर त्यांचं प्लॅनिंग केलं ते मी थोडक्यात सांगतो. वेळेची आपल्याला मर्यादा आहे. तिथे वर भीमगड आहे, पूर्वेच्या बाजूला भीमगड आहे किल्ला, खानापूर तालुका बेळगाव जिल्हा. त्या भीमगडावरती शिवाजी महाराजांनी सैन्य आणून ठेवलं. ते अत्यंत गुपचूप पत्त्या लागत्या गावाने एकदम मोठीच्या मोठी सैन्याची जर टोळी आली तर बोबा ठेवतो की इतकं सैन्य का आलं म्हणून थोडं थोडं येते बाकी. म्हणजे कधी 50 असेल, कधी 100 असेल, कधी 25 असेल, पण असे ते सैन्य तिथं आणलंय. राजापूरला आणलेलं आहे. कोकण किनारा राजापूर, त्या राजापूरलाही पण सैन्य महाराजांनी आणून ठेवलं. त्यांचे अरमानी सरदार आहे, त्याच्यामध्ये एक दौलत खान नावाचा सरदार आहे. शिवाजी महाराजांचा अरमानी सरदार. दुसरा आहे त्याचं नाव होतं दर्या सानन. तिसरा आहे त्याचं नाव होतं खरं जो मुख्य पाहिला आहे त्याचं होतं वेंटाजी भाटकर. त्याचं खरं नाव त्याला भंडारी असं वाटलेलं आहे, पण ते भंडारी त्याची जन्मजात भंडारी समाजात जन्माला आलेला आहे म्हणून त्याला भंडारी म्हणतात. त्याचं आडनाव आहे भाटकर. सावंत या रत्नागिरीच्या अलीकडे पावसच्या जवळ भाट नावचे गाव आहे, तिथला येतो. आणि त्या तो महाराजांचा आरमाराचा अगदी मुख्य आहे. सरखेल म्हणजे ॲडमिरल आहे तो. आणि त्याचा आरमार वेगता एकदम ओवाटा होऊ नये म्हणून थोडं अशा अर्थानं ते तू खाली घेऊन ये, दक्षिणेकडे घेऊन ये, गोमांतकाच्या बाजूने घेऊन ये. ही ती योजना आहे. बांदा, आरोदा, शिरोडा, तेरेखोल ही सगळी जी सरदेवची गाव आहेत पा, ही पण आपल्याला त्या ताब्यात घ्यायची आहेत. हे सगळं महाराजांचं प्लॅनिंग आहे. आणि हा हल्ला एका दिवशी करायचा ही त्यांची योजना. इतके दिवस ते सावदेव याला मनोहरगडावरती आहेत. आणि तिथं त्यांनी त्यांच्या डोक्यात कल्पना आली की काही भाग आपण घेऊन टाकू म्हणून महाराज खाली उतरले सुद्धा. आणि साखळी डिटोरी हा जो भाग येतो इकडचा उत्तरेकडचा गोमांतकाचा तोही भाग त्यांच्या ताब्यात होता. साखळी महाराजांच्या ताब्यात आहे. आणि महाराज नारव्याला आले आणि नारव्याच्या सप्तकोटीश्वराचं त्यांनी दर्शन घेतलं. ते दर्शन घेतलं त्यावर जो देव होता ते महाराजांची जे शिवलिंग आहे ते पाठीमागच्या बाजूला पहा. कधी देवात सप्तकोटीश्वराच्या दर्शनाला त्यांनी सांगतात ते आपण पाहत आहे का नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला जांभ्या दगडात कोरलेला असा एक पडका भाग आपल्याला दिसत पडले जाते, पण तो असा अंकमानी वगैरे असलेला असा एखाद्या सभागृहासारखा सभामंडपासारखा एक भाग दिसेल. तिथे एका कोनाड्यामध्ये हे शिवलिंग ठेवलेलं होतं. ते सूर्यराव देसाई होते त्यावेळेला. त्या देसाईंनी ते शिवलिंग तिथे ठेवलं. वास्तविक ते एका विहिरीच्या काठाला लावलेलं होतं पोर्तुगीजांनी. मंदिर तर पाडून टाकलं. जिवाडीला मंदिर होतं पूर्वी. ते जिवाडीचं मंदिर त्यांनी पाडून टाकलं. दगड समुद्रात टाकला मंदिराचा. पण शिवलिंगावरचा मुद्दाम अपमान करण्याकरता त्यांचे विहिरीच्या काठावरती उसळलं. आधी शेताच्या बांधावर कसोर होतं, नंतर विहिरीच्या काठावरती उसळलं की लोकांचा दात्याचा पाय लागावा, अपमान व्हावा वगैरे सगळे ते वेळे कल्पना होत्या, खोळ्या कल्पना होत्या. असलं शिवाय महाराजांच्या डोक्यात इतर धर्माबद्दल कधीही आलं नाही. मला एक उदाहरण घडून दाखवा. त्याला एकही उदाहरण देणं मला तरी सापडलेलं नाही. पण ते तो जो देव होता तो सूर्यराव देसाईंच्यामुळे त्या कोणाड्यात त्यांनी आणून ठेवला. आणि त्या तिथं त्याची पूजा अर्चा चालायची. काय चालायची त्या कोणाड्यात. वाळके या नावाचा त्याचा पुजारी होता. आता कोणी मला माहित नव्हतं. त्याचा तो वाळके, तो वाळके हा पुजारी आहे तिथे. तो आपल्या त्या उभ्या मागे त्या देवावरती झापं घातलेली, झापामध्ये नारळीची पानं असतं ते त्याला झापा म्हणतात. ती झापं घातली असं मांडव पुढे आणि तो देव त्या कोराड्यात होता. महाराज तिथं आले आणि महाराजांनी स्वतः
अशी इच्छा व्यक्त केली की मला स्वतःला पूजा करायची आहे. स्वतः शिवाय वर्धनी सप्तकोटी ईश्वराची पूजा केली. का तर तो भटजी होता, तो भटजी पूजेला बसला होता. कोणतरी महाराजांचे लोक होते. एवढा त्याला वारा सुटला, त्याला तुमच्याकडे वारा यायला लागला आणि त्या वाऱ्याने त्या वरती ज्या झावळी घातलेल्या होत्या नारळीच्या पानाच्या, ते वाळलेल्या होत्या, पण त्याची एक झावळीची सळकन सुटली, उडाली आणि ती महाराज जी पूजेला बसले होते त्यांच्या अंगावर पडली. त्या लागलं नाही तसं, पण त्या अंगावर पडली. तेव्हा तो भटजी असं म्हणाला, महाराज सप्तकोटी ईश्वरांनी आपली इच्छा व्यक्त केली. त्या महाराजांनी विचारलं काय? म्हटलं याचं मंदिर बांधावं अशी सप्तकोटी ईश्वराची इच्छा आहे. महाराजांनी एकदम बांधितलं, बांधतो. आणि ते मंदिर बांधलं. मंदिर पुढं एकदम काही एका दिवसात बांधून नाही झालं, ते बरेच दिवस बांधकाम चालू होतं. बांधकाम पूर्ण झालं. आधी गेला तर वरती शिलालेख आहे शिवाजी महाराजांचा, ते महाराजांनी ते बांधून पूर्ण केलं. त्याचा संस्कृतमध्ये लिहिलेला शिलालेख तिथे आहे. हा गोमांतकाचा इतिहास आहे. अशा या सगळ्या हकीकती सांगायच्या झाल्या तर मला कमीत कमी 10 तास तरी द्या की नाही. मग 10 मिनिटांनी काय सांगतो. इतका इतिहास आहे, इतका तेजस्वी इथे सैनिक मेलेले आहेत. गोमांतकाच्या स्वातंत्र्य करता मराठी सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. पुढे संभाजीराजांच्या कारकिर्दीत तारीख 23 नोव्हेंबर 1683 या दिवशी हा फोंड्याचा किल्ला हुकूम केला. तो घेण्याकरता जी लढाई झाली त्या डी नरोन्ना या नावाचा तो खरंच एक मुख्य होता. आणि गव्हर्नर होता, गव्हर्नर बद्दल पहिला जो गव्हर्नर होता महाराज तो नाही झाला का, त्याचा मृत्यू 12 नोव्हेंबरला. पण हा नवीन जो गव्हर्नर आलेला होता याचं नाव होतं आता आठवलं त्याचं नाव होतं काय, तो गव्हर्नर आहे त्याचं तो पण नाव आहे पडत आणि जिब्यावर बेंचवर लिहिलंय. आणि त्यानं एकदम त्या फोंड्यावरती हल्ला करायचं ठरवलं. आणि फोंड्यापाशी मग मुख्य फ्रान्सिस्को झेवियर त्यानं तो हल्ला केला. 8000 सैन्य त्याचं होतं, पोर्तुगीजांचं सैन्य म्हणून. इथले स्थानिक ते पोर्तुगीज असे म्हणून 8000 सैन्य त्या फोंड्याच्या किल्ल्यावरती किल्ला घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोहम्मद खान या नावाचा शिवाजी महाराजांचा किल्लेदार फोंड्याचा किल्ला सांभाळत होता. किल्लेदाराचं नाव होतं मोहम्मद खान. आणि तो लढतोय. 19 तारखेला किल्ल्याची लढाई सुरू झाली. 19, 20, 21, 22, 23 5 दिवसाची लढाई चालली. तो मोहम्मद खान जीवाच्या आकांताने लढतोय. असे नोव्हेंबर मध्ये पावसाचे दिवस संपलेले असतात तरी तो लढतोय. पाऊस वगैरे काही नव्हता. पण नेमका 23 तारखेला एकदम जोरात पाऊस आला. इतका भयंकर धोधो वळवाचा पाऊस आला तसा तो पाऊस आला. आणि त्याच वेळेला संभाजीराजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी पण या पोर्तुगीजांच्यावर हल्ला केला. आणि हा पोर्तुगीजांचा हल्ला हा दोन्ही सैन्य मराठी सैन्याच्या तडाख्यात सापडला. विशेषतः आत असलेल्या या मोहम्मद खाननी पराक्रमाची शर्त केली आणि पोर्तुगीजांचा प्रचंड पराभव झाला. आणि गव्हर्नर जनरल पळाला. तेव्हा त्याच्याबरोबर 23 माणसं होती फक्त. हे मराठ्यांनी केलेलं आहे. ती जी लढाई झाली त्या लढाईमध्ये संभाजी महाराजांचा जो सेनापती होता त्याचं नाव ते येसाजी कंक, तो शिवाजी महाराजांचा. त्याचा मुलगा त्याचं नाव ते कृष्णाजी कंक. हे दोघेही जण लढता लढता पडले. येसाजी कंक जगला पुढे, पण तो कृष्णाजी कंक रणांगणावरती तर मृत्यूच ओढवला, तो मरण पावला. इतका विलक्षण इतिहास याच्याशिवाय पुढच्या काळामध्ये 1752 मध्ये गोव्याच्या खुद्द गव्हर्नरला पेशंटच्या मराठी फौजेने मारलाय, ठार मारलाय. गव्हर्नर असो एका लढाईमध्ये त्यांनी ठार मारला. गोवा स्वतंत्र व्हावा एवढ्या करता, गोवा स्वतंत्र करण्याकरता अटोकाट प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि पुढच्या काळात आग्रे वगैरे सुद्धा होते, धुळप होते, या लोकांनी कमालीच्या बाहेर प्रयत्न केले. अर्थात संपूर्णरित्या ते काही त्यावेळेस मिळू शकलं नाही. काही भाग मिळायचा, पुन्हा द्यायचा असं चालायचं.
याच्यात आपल्याला गोमांतकाचा इतिहास लक्षात येतो. मला चिवटपणा वाटतो तो इतका खूप जनतेचा इतकी जगत अत्यंत चिवटपणाने वाटली आहे. म्हणजे तुमच्या सर्वांचे मी फक्त आपले सर्वांचे पूर्वज हे अतिशय चिवटपणानं पोर्तुगीजांच्या सर्व त्यांचे ओढे करण्याचा एक प्रकार होता. त्याला म्हणत असत गोवा इन्क्विजिशन. डॉक्टर A.K. प्रियोटरांच्यावरती फार म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे गोवा इन्क्विजिशन. आपली माणसं त्याला म्हणत असतात ओढले घर. ओढले घर म्हणजे यमाचं घर. इथं भयंकर यात्रा भयंकर हाल हे पोर्तुगीजांच्याकडनं या लोकांच्यावरती केले जात होते. ते सहन करून ही माणसं इथे राहिली होती. त्यांनी आपले देव सांभाळले होते. इथं शांतादुर्गा, मंगेश, रामनाथ किती देव सगळे आपल्याला माझ्यापेक्षा आपल्याला जास्त परिचय आहेत. पण ह्या सगळ्या देवांचं रक्षण करीत करीत ह्या माणसाने आपला स्वाभिमान, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र संस्कृती, गणपती उत्सव, गणपती उत्सव म्हणजे अतिशय मोठा. ही सगळी भक्ती ही त्यांच्यामुळे सुधरवासारखा कवी एक सत्य कवी इथे निर्माण झाला. कलाकारांची तो वाट कधीच राहिली नाही, आजही नाही आहे. कलाकार जर पुढे शोधायचे असेल तर प्रथम गोवा शोधा, मग इतर ठिकाणी जा. अशी आजही पण गोव्याची कीर्ती आहे, प्रसिद्धी आहे. अशा गोव्यावरती आपण नितांत प्रेम केलंच पाहिजे. पण प्रेम, विनोद आणि काव्य कधी कर म्हणून करता येत नाही. ते आतून घुमलावं लागतं. ते प्रेम तुमचं आमचं या गोव्यावरती नक्की आहे. या गोव्याची इतकी स्वतंत्र भूमी स्वतंत्र व्हावी हे शिवाय महाराजांचं स्वप्न हे त्यांच्या स्वतःच्या हयातीमध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांनी प्रयत्न खूप केला, आपण फार प्रयत्न केला, पण तो ते जमलं नाही. पण प्रयत्न केला हेच महत्वाचं. की सगळा भूभाग पूर्णपणे स्वराज्य झाला पाहिजे म्हणून प्रयत्न केला हेच महत्वाचं. इथं अंधेरी केलाय खाली पाण्यामध्ये गोव्याच्या काही आणखी थोडं दक्षिणेला तो किल्ला शिवाय महाराजांनी आपल्या ताब्यात ठेवला होता. संभाजी महाराजांच्या पुढे तो ताब्यात होताच. आगवा ते कितीतरी किल्ले तिथे इथं महाराजांचा एक किल्ला आहे फोंड्याच्या जवळ. हा संभाजी महाराजांनी पुढे पूर्ण केला. डोंगरावर टेकडीवर आहे पण तो किल्ला. या सगळ्या इतिहासात एकच लक्षात येतं की गोवा जरी स्वतंत्र होऊ शकला नाही, त्याला गिरणारा लागला तरी गोवा स्वातंत्र्य कधी विसरला नाही. स्वातंत्र्याची धडपड ही सतत चालत होती. आणि शेवटी एक दिवस गोवा स्वतंत्र झाला. तो स्वतंत्र ज्या दिवशी झाला त्या दिवशी बरंचसं वर्णन केलं. मी जन्मलो केव्हा वगैरे माझ्या जन्माच्या तारखेचंही थोडंसं मोठं परंतु त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट माझ्या जीवनाची मला वाटते ही की प्रभाकर विठ्ठल प्रभू सिनारी हे आमच्या बरोबर होते. जगप्पा कामात आपल्या कोणाचे नागरिक असतील आम्ही बसले माझ्यासमोर आपण बसले आहात या जनाप्पा कामतांच्या विखे कोणाचे नागरिक दिवस गेले असतील. जनाप्पा कामत, विश्वनाथ लोंढे ही सगळी मंडळी गोव्याच्या स्वतंत्र सगळ्यांची नाव मी आपल्याला घरी वेळ आहे. मग ही सगळी मंडळी यांच्याबरोबर काम करताना माझा वर भरून येत होता की मला काही करता येत आहे, मी काहीतरी करतोय, धडपड चालली आहे, प्रयत्न चाललाय. आणि तो प्रयत्न शेवटी यशस्वी झालाय पण. आणि गोमांत पूर्णपणे स्वतंत्र झाला, सार्वभौम झाला. याचा आनंद हा शिवाजी महाराजांच्या आत्म्याला निश्चित अपरंपार करणार. शिवाजी महाराजांचे मोठेपण हे खरोखर आपल्याला कळण्याची आवश्यकता आहे. आपण आणखी काय हो लहान मुलापासून सारखं शिवाजी महाराजांची जय करीतच होतो आणि त्या वेळी आणखी काय समजायचं नाही. आपल्याला शिवाजी महाराजांची समजलं का ते फक्त 4-2 गोष्टी करता माहिती येते. एक म्हणजे अफजल खानचा वध, दुसरं म्हणजे आग्र्याला गेले आणि सुटे पिटायला नसून, तिसरं म्हणजे शाहिस्ते खानावर छापा घातला, चौथा राज्याभिषेक करून येतात. याच्या पलीकडे आपल्याला काही माहित नसतं. पण या माणसाची स्वप्न इतके मोठी आहे की त्यामुळे सिकंदरांनी पण थोडी मान खाली घालावी. इतकी मोठी स्वप्न पाहणारा आणि त्याकरता अपरंपार आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करण्याचा हा महत्वाकांक्षी राहिला.
त्यांची योजनाबद्धता, त्यांचा राज्यकारभार, त्यांनी जीवनामध्ये योजलेल्या अनेक गोष्टी या इतक्या विलक्षण शक्तीनिशी आणि त्यागाने पूर्ण केलेल्या आहेत. एक गोष्ट आपल्याला समजत गमत वाटली. शिवाजी महाराजांनी 35 वर्ष स्वराज्याचा उद्योग केला. 1646 सालापासून ते 1680 पर्यंत म्हणा, 80 पर्यंत पावले. या सुमारे 35 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जेवढा भूभाग जिवंत आपल्या ताब्यात घेतला, स्वतंत्र केला, त्याच्यापेक्षा जास्त स्वराज्य किंवा जास्त जहागीर, मोठी सरदारी बादशाह त्यांना दिली असती. विजापूरच्या बादशाह दिली असती आणि औरंगजेब तयारच होता की तो काय राज्य स्वराज्य करतो. त्याच्यापेक्षा मोठा मुलखाचा मी तुला जहागीरदार करतो. पण जहागीरदार कोणाचा? बंद आलमगीर, अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद आलमगीर. याचा गुलाम म्हणून, याचा नोकर म्हणून, याचा शिलेदार म्हणून, सरदार म्हणून कर राज्य. शिवाजी महाराजांनी ते नाकारलं, ते झिडकारलं आणि स्वतः प्रयत्नपूर्वक त्याच्याविषयी कमी मिळाला प्रदेश, कारण कष्ट करून तो सगळा प्रदेश मिळवावा लागला. महाराष्ट्राचा, कर्नाटकाचा केवढा मोठा भाग शिवाजी महाराजांनी स्वतंत्र केला आहे. महाराष्ट्राचं जेवढं स्वराज्य स्वतंत्र आहे ना, तेवढाच कर्नाटकाचा भाग शिवाजी महाराजांनी स्वतंत्र केला. इतकी मोठी जिद्द या माणसाच्या मनामध्ये होती. ती जिद्द आज आपल्या स्वराज्याच्या बाबतीमध्ये आपली असेल की स्वराज्य मिळालंय, स्वराज्यावर स्वराज्य जर आपण जर करू शकलो नाही तर शिवाजी महाराज आपल्याला हसतील आणि म्हणतील दुसरा दादा जय जयकार करता येतो. जे काही करण्याची मी धडपड केली ती धडपड करत होते असं म्हणते. पण शिवाजी महाराजांची ती धडपड मोठी होती. त्याचं मोठेपण किती होता, तिथं परकीय लोकांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बद्दलचं. एक इथं गव्हर्नर होता ज्यांनी पत्र लिहिलं, त्याचे निर्णय केला. त्याचं जे दुसरं पत्र गेलं, मी बहुतेक सहन करतो समजू शकलो नाही, पण ते विसंतीची जे 2 पत्र गेली त्या दुसऱ्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की हा शिवाजी इतका विलक्षण आहे की याची तुलनाच करायची असेल तर अलेक्झांडर द ग्रेट किंवा जुलियस सीझर यांच्याशी करावी लागेल. हे गोव्याचा गव्हर्नर लिहितोय की जो त्याचा पक्का वैरी आहे. खुद औरंगजेब शिवाजी महाराजांचं काय बोललं माहिती का? महाराज जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांच्या मरणाची बातमी आग्र्याला दिलेल्या पुतळ्याला जरा वेळ लागला, पण ती पोहोचली 2 महिन्याची पोहोचली. म्हणजे वेळच इतका वेळ लागत नाही सहज. पण तो जो 2 महिन्याची बातमी जेव्हा कळाली ती कशी कळाली? ती जून महिन्यामध्ये उन्हाळा भयंकर दिल्लीचा, ती दिल्लीत कळली. औरंगजेबाचा एक लेखनवीस होता, त्याचं नाव संख्या मुस्तैद खान. त्या मुस्तैद खानला पहिल्यांदा बातमी कळली. तो आपल्या घरी होता स्वतःच्या आणि झालं ते घरी बातमी येऊन कळली की तो शिवाजी मेला. आणि आनंदाची बातमी आहे शत्रूला. कोणत्याही शत्रूला शत्रू म्हणून बोलायचा आनंदच होता. त्यालाही आनंद झाला असेल किंवा बरं झाला तो शिवाजी मेला म्हणून तो साकीब मुस्तैद खान लाल किल्ल्यात गेला. लाल किल्ल्यामध्ये वाचन राहत होता. तर लाल किल्ला उभा आहे. तेव्हा दुपारची वेळ होती आणि औरंगजेबाच्या एका उंच आसनावरती डायस यासारख्या एका उंच आसनावरती काही लिहित बसलं होतं. लिहित होता काही आणि त्याचे काही सरदार लुत्फुल्ला खान, मोहर्रम खान त्यांचे 8-10 सरदार अशी मोतारी उभे होते. ते जे उभं राहायचं असतं ते आदमीनं उभं राहायचं असतं. बा बोलायचा नजर बर कदम असं ते उभं राहायचं. म्हणजे नजर बर कदम पाय स्वतःच्या पायाकडे पण असं हातावर हात ठेवायचा आणि असं उभं राहायचं. ते 8-10 सरदार उभे होते. किंवा बादशाह काही लागलं त्यांनी काही हुकूम केला वेळेला तर पटकन आपल्याला उत्तर देता यावं म्हणून ते उभे असेल. बादशाह विचारायचे एखादं आणि ते जे उभे होते मोहकम सिंग वगैरे होते तर त्यावेळेला तो हा जो साकीब मुस्तैद खान होता तो बातमी सांगण्याकरता आला. तर दालना किल्ल्यातल्या दालना तो आला. तर त्याचे काही संकेत आहेत, पद्धती आहेत, रूढ आहेत. त्याची एक पद्धत अशी आहे की आनंदाची बातमी जर सांगायची असेल
अर्थात तो आनंदी तितक्या दर्जाचा मोठा पाहिजे, पण तो जर आनंदाची बातमी सांगायची असेल तर बादशाहच्या समोर जायचं, पहिल्यांदा मोठ्या म्हणायचं हजरत लिल्लाही, म्हणजे हुजूर आपण चिरंजीव व्हा, हजार बरस सलामत रहो, हजार बरस असं बोलायचं. असं बोलला मुजरा करायच्या आधी. मुजरा आणि कुर्दिसात दोन प्रकार होते. ते कुर्दिसात करत असत, तर कुर्दिसात करायच्या आधी हे बोलायचं, मग कुर्दिसात करायचा. ते कुर्दिसात केला, पण हे बोलला तो. हे बोलल्याबरोबर लोक ते उभे होते, ते आणि बादशाह ते जरा समजून नाही, काही आनंदाची बातमी आज सांगतोय. कारण त्याच्या आधी हा मंत्र म्हणावा तर सारा बोललाय, म्हणालाय. तर काय कोणची आनंदाची बातमी, कोणची आनंद म्हणजे लोकडे कोचवलं त्याची पाहायला गेले. त्याचा अर्थ सोडला हजरत लिल्लाही काफिर में जहन्नम रफ्त, असं तो बोल. सांकेतिक भाषेत त्याला म्हणतात अब्जद पद्धत. त्या अब्जद पद्धतीने ते शब्द उच्चारले तुम्हाला काफिर में जहन्नम रफ्त. तो काफिर नरकाला गेला, शिवाजी मेला, पण शिवाजी आमचं नाव घेतलं नाही. त्या सगळ्या ते उचलच पाहिलं, कोण 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 कोण. त्या औरंगजेबाने प्रत्यक्ष विचारलं कोण. त्या साकीब हुसैन खान पोलिसात म्हणाला हजरत लिल्लाही सीवा मरहूम, सीवा मफहूम नामकार लई जहन्नमी काफे तीर. हे सगळे अपशब्द आहेत. नंतर मेला. आता ही एवढी शिवाजी महाराजांच्या मरणाची बातमी औरंगजेबासारख्या एका कट्टर शत्रूला कळल्यानंतर औरंगजेबाने काय केलं असेल, आपलं काय केलं नाही. टाळी वाजवली असेल का, गळ्यातला कंठा करून त्याला दिला असेल का. कंठा जरा महाग असतो, बरंच होता, अंशी तरी दिली असेल का त्याला, किंवा शाबास एवढी महत्वाची बातमी दिली असते. काय केलं औरंगजेब. आता टोपी उडवून टाळी वगैरे वाजवणार नाही हे खरं आहे, पण तो काहीतरी आनंद व्यक्त करेल की नाही. औरंगजेब अतिशय गंभीर झाला, काही बोलला नाही. सगळेजण पाहतले की औरंगजेबाची प्रतिक्रिया काय. काहीतरी बोलेल ना, काहीतरी म्हणेल ना, अरे रे वाईट झाले, आता ही पोकळी भरून निघणार नाही. आपल्या सगळ्यांच्या बद्दल नेहमीच वर्तमानपत्रावर त्याच्याकडे आधी कंपोज केलेलं नसतं. हे कुणी गेला जसं काही औरंगजेबाने काही प्रतिक्रिया व्यक्त केली का, काहीच बोललं नाही. त्यांनी आपल्या डोळ्याचा चष्मा काढून ठेवला. हो चष्मा घालत होता. चष्मा घालत असत तर का आपल्याकडे ते चष्मे युरोपमधून आपल्याकडे विकलेले येत असत आणि आपले लोक चष्मा वापरत असत. ज्यांना दिसत नाही त्यांचा चष्मा घालायचा. औरंगजेबाने म्हातारा होता, त्यांचा चष्मा काढून ठेवला आणि तो त्या आसनावरनं खाली नाही जमिनीवर गेला. आपल्या या लेवलला तिथे चटई घातलेली होती बसायची, आणि त्या चटईवरती औरंगजेबाने आपले गुडघे टेकले आणि परमेश्वराची त्यांनी प्रार्थना केली. मी एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली, दुःख व्यक्त केलं, पण तो व्यक्त केलं. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह. त्यांनी परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि मग तो उभा राहिला. त्याच्यामध्ये हातात माळ होती. माळ म्हणजे आपण जप करतो ना, त्याला म्हणतात तसबीह. ती तसबीह होती, माळ होती, आणि तो असं गंभीरपणे उभा राहिला. तो नेहमीच गंभीर होता, नेहमीच गंभीर असायचा. तो असा हसत दिसत वगैरे ते कुंडली तसं उभा राहिला. त्या बाकीचे सगळे सरदारी तिथे जोडले होते, आणि तो बातमी सांगणारा साकीब हुसैन खान तोही तिथं उभा होता की आता बादशाह काय म्हणतात, बादशाह काय म्हणतात. आणि तेव्हा तो बादशाह म्हणाला साकी. तो पर्शियनमध्ये बोलला, मी मराठीत सांगतो आपल्याला. तुला कल्पना आहे का कोणाच्या मरणाची बातमी सांगतोय तू. ते मनाला शिवाय महाराज नाही म्हणजे काय मोठा मनुष्य, केवढा मोठा शत्रू म्हणून बोलला ना, हे बोलला नाही तो, फक्त ते मान आणली. त्या औरंगजेब जे बोललाय ते ऐका. मी मराठीत मुद्दाम सांगतो, मूळ पर्शियन आहे.
त्याजण अरे केवढा मोठा मनुष्य म्हणून बोलला. तो माझा शत्रूच होता. गेली 35 वर्ष त्याला आणि त्याचं राज्य जिंकायला मी धडपडत होतो. पण मला कधी यश मिळालं. एकदा दिलेर खान आणि मिर्झाराजा जयसिंग यांच्याबरोबर फौज पाठवली तर तात्कालिक यश मिळालं. तात्पुरते यश मिळालं. तेही त्यांनी दत्तपतीने हिरावून घेतलं. असा कर्तबगार अतिशय शूर लोकांचं मन ओळखणार राज्यकर्त्याला उद्देश शिवाजी महाराज राज्यकर्ते होते. लोकांचं मन ओळखणार अतिशय बुद्धिमान कल्पक असा थोर मनुष्य म्हणून बोलत. त्याच्यात अतिशय मोठे गुण होते. पण सगळ्यात मोठा गुण होता तो त्याचं चारित्र्य. शिवाजी महाराजांचं जीवन ओळखायचं असेल, शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करायचा असेल आणि शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर ते चारित्र्य नावाचे 3 अक्षरी जो शब्द आहे ना तो रक्तात घेतला पाहिजे. शिवाजी महाराज तुमच्या आमच्या रक्तात नाही येत, ते वरती आहे. प्रेम नक्की तुमचंही माझं कारण सगळ्यांचं प्रेम आहे शिवाजी महाराजांच्यावर. पण ते अत्तरासारखं आहे. सुगंधी सर्वात उत्तम सुगंधी अत्तरासारखं आहे. ते आपण लावतो. शिवाजी 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 असा मान्य रक्तात जात नाहीये. ते रक्तात जाण्याची आवश्यक. औरंगजेब बोलते ते औरंगजेबाचं तरी ऐका किंवा आमचं ना काय औरंगजेबाचं तरी ऐका की त्याचे जे शब्द आहेत तो औरंगजेब आता औपचारिक बोलला नाही. कोण म्हणजे वृत्तपत्राला त्यांनी पहिली मुलाखत म्हणून गेली नाही. तो बोलते ते परिणामी मनोगत बोलतोय, मनातलं बोलतोय की इतका मोठा मनुष्य बरं पावला. हे औरंगजेबाचे शिवाजी महाराजांचे अभिप्रायाचे शब्द आहेत. आणि ते नक्की सांगतो की औपचारिक तोंड देखील नाही खरे. आणि मग इतरांची त्यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते तर मोठेच आहेत ना. कोणी त्याचा विष्णूचा अवतार होता, कोणी शंकराचा अवतार म्हटलं, कोणी काही भक्तीप्रमाणे त्यांच्याही आपापली शिक्षण लावली. पण मला जर आपण विचाराल की शिवाजी महाराजांना तो कोणतं विशेषण लावेल, मी त्यांना विशेषण लावेन. त्यांनी त्या एक कवी होते त्याच्या तो राजस्थानातला आहे. त्याचं नाव तर रत्नाकर पंडित, राजस्थानी. त्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल एकच शब्द लिहिला, एक शब्द फक्त लिहिला नाही. त्या राजा कसा दिल्ली द्रौपदी सोहा. दिल्ली म्हणजे दिल्लीचं जे पद आहे सिंहासन आहे, दिल्ली पद आहे. हिंदुस्थानचं भारताचं केंद्र आहे म्हणजे दिल्ली भारताची राजधानी आहे. दिल्ली द्रौपद लिप्सोहा, दिल्ली पदाची अपेक्षा करतो. एवढं करतो तो अफाट आहे. शून्यात इतकं निर्माण केलंय. शून्य काही नव्हतं जागेवर. शून्यात इतकं मोठं निर्माण केलेला राजा हा तुमचा आमचा विशेषतः तरुणांचा तर तो आदर्श असला पाहिजे, अत्यंत लाडका असला पाहिजे. मला आपल्याकडे आत्ता बसताना जरा थोडस उदास वाटतंय. सांगू रामणार नाही ना. आपण जी मंडळी दिसत आहे ती बहुतांशी प्रौढ आहात. तरुण कुठं आहेत? आला एक माणूस पुढे येऊन घ्या बोलून त्याच्याकडनं व्याख्यान. नाहीतरी संध्याकाळच्या 2 तास कसे घालवायचे स्वतः. सागरराव फार चांगली योजना केली तुम्ही. या पोराचं व्याख्यान ठेवलं. तरुण मुलं आहेत. त्याच्या तरुणांच्या रक्तामध्ये शिवाय म्हणतात ते माझ्या शब्दामुळे जातील असा अहंकार अजिबातच नाही. अजिबात नाही. अहो ते लायकच नाही आमची. जे आहे ना ते जे सत्य आहे ते सत्यातच ते सामर्थ्य आहे. शिवचरित्राच्या सत्यात सामर्थ्य. मला सकाळी माझी गोष्ट सांगायची होती. माझा मुख्य विषय तोच होता. तो सांगितला होता. एका संकटात सुटल्यानंतर
विजयोत्सव साजरे करण्याच्या भानगडीत पडले नाही शिवाय महाराज आग्र्याहून सुटून आल्यानंतर. त्या आता काही नाही, 1.5 महिना विजयोत्सव. तुम्ही फटाकडे उडवा, आम्ही तोफा उडवतो, तुम्ही आणखी काहीतरी विजयोत्सव करा. विजयोत्सव नाही करत. तर गोवा मला स्वतंत्र करायचं आहे म्हणून तिकडून शेत घेत आले. नाही जमलं, नाही जमलंय ते ठीक आहे, नाही जमलं तर नाही जमलं, थोडे जमेल. पण केलं, मला इच्छा ती घडली, पूर्वी ती होती, वेळ ते होत. वेळ लागलाय का? मला वेळ लागत नाही. वेळ लागण्याची आवश्यकता. वेळ लागल्याशिवाय इतिहास जन्माला येत नाही. तो वेळ लागावा. शिवाय महाराज वेळे होते. वयाच्या 12व्या वर्षापासून महाराजांच्या विरुद्ध निघालेलं भाषेचं पहिलं पत्र येतं. त्याची तारीख म्हणजे इंग्लिश तारखेप्रमाणे ती तारीख होती कोणती तरी. ती तारीख आहे 11 एप्रिल 1641. म्हणजे 11 वर्ष त्यांच्या विरुद्ध भाषेचं निघालं पहिलं प्रमाण. म्हणजे 11 वर्षाचा मुलगा काहीतरी भाषेच्या विरुद्ध तो उठतोय, उभा राहतोय. सामान्य गोष्ट आहे, किरकोळ गोष्ट आहे. प्रभाकर विठ्ठल प्रभू श्रीहरी नावाचा एक 80 वर्षाचा तरुण आपल्या गावात राहतोय. किती तरुणांना माहिती आहे त्यांनी गाजवलेला पराक्रम, त्यांनी सहन केलेले हाल, त्यांनी सहन केलेले अत्याचार. आणि त्यांना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले, मला स्वतः माझ्या डोळ्यांनी बघत होतो. त्याच्यावर मी आता काही पेंटिंग्स तयार करणार आहे की ते कसे धावत होते, कसे ओढत होते, त्याच्या हाताची बंदूक उंच करून ते कसे आझाद गोमंत दल हे आपल्या सैन्याचं नाव होते, कसे कसे लढत होते, कसे जल्लोष तारुण्याचा तो महोत्सव होता. रोषणारी म्हणजे गेली जवळ आता 60 वर्ष होत आली. तारीख 2 ऑगस्ट 1654 या दिवशी सेनवासा काबीज केला आम्ही. त्या काबीज करताना त्या तो कचेरी होती त्याची, त्या केकॉची त्या कोणती काढली त्या कचेरीवर त्यांनी 4 कोटी केलं होतं. त्यावेळेला आमच्या पुढे प्रवचन आली होती. असं वाटतं शिवाजी महाराजांचं जीवन यांना कळलं, यांना कळल्या प्रभाकर विठ्ठल प्रवचन कळलं. असे कळलेले लोक आहेत ते आमचे आदर्शच आहेत नक्कीच, की त्यांनी सोचलंय भोगलंय. पण शिवाजी महाराज आदर्शस्थानी आहेत. आपण तेच स्मरणात ठेवावं. बाकीच्या गोष्टी या एक वेळ विसरल्या तरी चालतील किंवा कमी लक्षात राहिल्या तरी चालतील, पण ते लक्षात ठेवा. एक गोष्ट आपल्याला जर खटिकलं का गेल्या 15-20 दिवसामध्ये अनेक सुद्धा मला एक सोन्याचं पदक नाही. कुठे गेली पदक सगळी उंदराच्या कांद्या एवढ्या आणि विड्याच्या पाण्या एवढ्या राज्य देशांनी 15-20 पदक मिळवली आहेत. आणि आम्ही जे मिळवलं त्याच्याबद्दल कौतुक आहे, त्याबद्दल काय प्रश्नच आहे. त्यांना मी कडेवरच घेणार, नाचवणार, प्रश्नच आहे. आमचा आनंद आहे. पण जे मिळालं ते अल्प आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही आघाडीला असावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही विजयी व्हावं, हा शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अर्थ आहे आणि आदेश आहे की तुम्ही विजयी व्हा, विजयी व्हा, विजयी व्हा. हे विजय होण्याकरता आपण काय करायचं, कसं वागायचं, काय याची धडपड आपण करूया. केवळ मला वयाने मोठा म्हणूनच मान द्यायचा असेल तर मी आपल्याला या सगळ्यात माझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना, तरुणांना मी असं म्हणेन, खूप असे काहीतरी करा की ज्यामुळे स्वतःचं घर, स्वतःचा संसार, स्वतःचा प्रदेश आणि स्वतःचं राष्ट्र आणि समाज हा समृद्ध होईल, आनंदी होईल. आपण मला आज इथे अचानक खरं मला माहिती नव्हतं, माझं व्याख्यान आहे हे मला माहिती नव्हतं. अचानक गनिमी काळाच्या होते मी